राम राम. 4 दिवस झालं, 4-5 दिवस झालं ही आपली सेंट व्हाईटची लागण झालेली आहे. तर सेंट व्हाईट लावायच्या आधी लहानाची आपण मशागत व्यवस्थित करून घेतली. बाजरीचं पीक होतं आधी या रानात. तर ते बाजरीचं पीक निघाल्यानंतर काकर मारून पुन्हा नांगरट केली आणि नांगरट करून मग रोटर मारून बेड काढली. नांगरट यासाठी केली कारण आता 6 महिने यानंतर हे रान असंच पडून राहणार, त्याची मशागत करायला जमणार नाही. त्याच्यामुळं नांगरट करून घेतली. नांगरट केल्यानंतर बेड काढली होती. हे मल्चिंगच्या हिशोबाने काढले होते, त्याच्यामुळे एवढं अंतर दिसते. तर मल्चिंग काय हातरलं नाही आपण, कारण नंतर ऊन पडल्यानंतर मल्चिंगने थोडंसं करप्याचं शक्यता वाढते. नंतर थोडंसं पुढं पाणी कमी पडलं नंतर काही प्रॉब्लेम होतात, म्हणून मल्चिंग नाही टाकलं आपण. तर मल्चिंग न टाकता हे बेड तसेच ठेवले आपण 6 फूट अंतरावर. तर पहिल्यांदा आपण हे लागण केली, नाही तर इथून मागं सगळ्या शेवंत्यांची लागण आपण 4 फूट ते 5 फूट या अंतरावर केली ती. आता हीच एवढीच पहिलीच लागण ही 6 फुटावली. तर प्रथम आपण बांधबिंद वगैरे सर्व साफसूफ करून घेतले. तिकडच्या त्या कोपऱ्यात 120 मोठं झाड होतं, ते नंतर अजून काही दिवसांनी फार वाढलं असतं. त्याच्या आधी ते लागणीच्या आधी ते काढून घेतलं. नंतर बेड भरून घेतले कोंबड खत शेणखताने. ॲक्च्युली कोंबड खताची माझ्या तर हिशोबाने लगेच गरज नसते, पण अवेलेबल होतं म्हणून टाकून घेतलं. कोंबड खत नंतर आपण ज्यावेळी माती लावतो त्यावेळी कोंबड खत टाकलं तरी चालतं, पण शेणखत शक्यतो टाकावं. तर नंतर लागण करून घेतली, लाईट उभी केली. तर ही लाईट उभी केली तर लाईट लावण्यासाठी सकाळी येणे घालवण्यासाठी किंवा संध्याकाळी लावण्यासाठी खास येणे हा त्रास नको, म्हणून आपण एक पर्याय काढला. त्याला पर्याय म्हणजे काय, तर एक सेन्सर मिळतो. सेन्सर तो काय सर्वसाधारण सगळ्या दुकानात मिळतो. तर तो सेन्सर जर बसवला तर तुम्हाला सारखं सकाळी संध्याकाळी तेवढ्यासाठी येण्याची गरज नाही पडत. तर हा तो सेन्सर आहे. म्हणजे हा सेन्सर अगदी सोलारची जी रोडची लाईट असते, स्ट्रीट लाईट, त्याच्यामध्ये असते. तो आपोआप नाही का सकाळी जाते आणि संध्याकाळी लागते, तो हा सेन्सर असतो त्याच्यात. तर हा सेन्सर जर बसवला तर लाईट आपोआप संध्याकाळी लागणार, सकाळी बंद होणार, त्या गोष्टी होतात. तर आता हे 4-5 दिवस झालेत, आता मुळे धरलेले आहेत त्या रोपाने. एखादं रोप असं थोडंसं हलवून बघितलं किंवा थोडंसं उपटूनही बघितलं तरी चालतं. आता हे हालत नाही आहे, म्हणजे याने थोड्याशा मुळे धरल्यात. तर आता याला ह्युमिक ॲसिड आणि थोडंसं बुरशीनाशक वगैरे सोडून नंतर त्याला काय तुमचं म्हणजे ज्याच्या त्याच्या हिशोबाने NPK खतं सोडायची नाही सोडायची ज्याचा त्याचा हे असतो. तर आता ह्युमिकचा तर टाईम झालेला आहे, ह्युमिक ॲसिड सोडलंच पाहिजे. तर सोडलं आता 1-2 दिवसात ह्युमिक ॲसिड सोडणार मी याला. तर लोक म्हणतात की म्हणजे नाही का, काही जण म्हणतील एवढं सगळं सांगायची काय गरज आहे. तर मी आपलं जे मला अनुभव आहेत ते आपले अनुभव सांगत असतो. तर अशा प्रकारे ही सेंट व्हाईटची लागण. पाणी सोडलं आहे मी आत्ता त्याला. तिकडं कांद्याच्या बियाचं गोठ लावलेले आहेत 3 बेड, आणि 1 बेड लावलेला आहे लसणाचा. अशा प्रकारे गोठ लावलेला आहेत. लाईट या दिवसात लागतेच, कारण लाईट थंडीत जर लाईट लावली नाही तर गुंड्या लवकर येतात झाडाला आणि झाडाची वाढ थांबते. म्हणजे झाड होत नाही चांगलं. म्हणजे लय तर जर लाईट न लावता जर तुम्ही लावले या दिवसात तर गुडघ्याच्या वर झाड जात नाही, आणि मग माल असा आपल्याला ॲव्हरेज मिळत नाही. करताना करत राहायचं, बाजारभाव काय आपल्या हातात नसतात. तर अशा प्रकारे सेंट व्हाईटची लागण केलेली आहे. बघू पुढं काय होतं त्याचं. धन्यवाद.